राधानगरीत मटका चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले। एकाच दिवशी 3 मटका अड्ड्यावर छापे। राधानगरी पोलिसांची धडक कारवाई। राधानगरी तालुक्यात 25 जून रोजी अवैध मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवशी तब्बल 3 मटका अड्ड्यांवर छापे टाकले आहेत। या कारवाईत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून रोख रक्कम, मोबाईल, मटका स्लिप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। पहिल्या कारवाईत मुसळवाडी येथील आनंद सदाशिव खाडे याला पाण्याच्या टाकीजवळ उघड्यावर कल्याण मटका जुगार चालविताना रंगेहात पकडण्यात आले। त्याच्याकडून रोख रक्कम, मटका स्लिप, कार्बन पेपर, बॉलपेन आणि मोबाईल असा सुमारे 8,161 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दुसऱ्या कारवाईत राधानगरी एसटी स्टँड परिसरातील पिंपळाच्या झाडाखाली सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। यावेळी लक्ष्मण तुकाराम मुरगुडे याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून मटका बुक, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा 1,241 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर तिसऱ्या कारवाईत गुडाळ येथील केरबा सदाशिव पाटील याला कल्याण मटका जुगार खेळवताना पकडण्यात आले। त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, मटका स्लिप, कार्बन पेपर असा एकूण 3,841 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तिन्ही प्रकरणामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत। राधानगरीमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी एकाच दिवशी सलग 3 कारवाया करून जुगार व्यावसायिकांच्या मध्ये खळबळ उडवली आहे। आगामी काळात अशाच प्रकारच्या कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ऋषिकेश चौगले, राधानगरी। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।